आज आहे गुढीपाडवा, तर म्हणलं गुढीपाडव्याच्या नैवेद्यासाठी जी श्रीखंड लागतं ते घरीच बनवूया. त्यामुळे मी एकदम झटपट असं घरी श्रीखंड बनवलेलं आहे. तर त्यासाठी इथे लागणारं साहित्य आहे. इथे मी चक्का तयार केलेला आहे, तर तो मी आदल्या रात्री 1 लिटर दही एका कापडामध्ये बांधून ठेवलं होतं. त्यातील जास्तीचं पाणी आहे ते सगळं निथळून घेतलेलं आहे. आता हा चक्का एक वाटीभर तयार झालेला आहे, तर त्याला पाऊण वाटी एवढी साखर लागणार आहे. आवडीप्रमाणे इथे ड्रायफ्रूट घ्यायचे आणि आवडीप्रमाणे वेलची सुंठ पावडर वापरायची आहे. चला आता इथे आपण श्रीखंड कसं बनवायचं हे पाहूया. इथे जो चक्का तयार केलेला आहे तो मी सगळा घेतला आणि तो सुरुवातीला मी फेटून घेते. एकदम मऊ असा करून घ्यायचा आहे. आता यामध्ये घेतलेली साखर आहे ती सगळी घालायची आहे. आता साखरेचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो, पण इथे वाटीला पाऊण वाटी वगैरे एवढी साखर लागतेच, त्याशिवाय श्रीखंड गोड लागत नाही. तर आता इथे साखर घातल्यानंतर पुन्हा एकदा एकदम मऊ असं फेटून घ्यायचं आहे. पूर्ण साखर यामध्ये एकजीव झाली पाहिजे. यानंतर यामध्ये घातलेले आहे ड्रायफ्रूट, तर यामध्ये मी काजू बदाम घातलेले आहे. आता हे आवडीप्रमाणे तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट घालू शकता. यानंतर इथे वेलची पावडर घातलेली आहे. पुन्हा एकदा हे मिश्रण छान एकजीव करायचं आहे आणि हे तयार झालेलं मिश्रण तुम्ही असंच अर्धा पाऊण तास मुरत ठेवू शकता आणि त्यानंतर तुम्ही श्रीखंड खायला घेऊ शकता. आणि अशा प्रकारे एकदम झटपट असं घरच्या घरी श्रीखंड तयार झालेलं आहे. तर मंडळी, रेसिपी कशी झाली हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. भेटूयात परत अशा छान रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.